दगडालाही देव मानले तर त्याचं पाठबळ श्रद्धेने अखंड सहवासात राहून जीवन प्रवास सुकर होतो. असाच अनुभव अतिदुर्गम भागातील फांगुळगावान परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आला आहे. जीवनाचा खडतर मार्ग सुकर करताना शिक्षण घेण्यासाठी जिद्द हवी असते. अशी जिद्द मुरबाड मोरोशी फांगुळगावान येथील मोरोशी आश्रम शाळेमधील 80 विद्यार्थ्यांनी नदी पार केली आहे. मुरबाड तालुका राज्याच्या राजकारणातला सत्ताधीन तालुका. ज्या पक्षाचा मुरबाडला आमदार येतो त्या पक्षाची राज्यात सत्ता येते. लोकप्रतिनिधित्व समजल्या जाणाऱ्या तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने दरवर्षी हजारो कोटीची विकास कामे केल्याची गणना करून शासनाचा निधी खर्च केला. मात्र त्यांच्या हातून फांगुळगावान नदीवरचा पूल राहून गेला. सीतेचा माहेरघर, ऋषीमुनींचा वास्तव्य, छत्रपतींचा प्रवास आणि हुतात्म्यांची भूमी असलेल्या निसर्गरम्य माळशेज घाटातील जगाच्या नोंदीत कायमचा कोरलेला लाकडाचा पूल, त्याला दगडाचे बुरुज पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची रिंग लागली आहे. जगात अनेक तांत्रिक पूल विविध व्यवस्थेने उभे केले असतील, परंतु मुरबाडच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आणि गावकरी यांनी प्रचंड जोराने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात शाळेत जाण्यासाठी दगडाचे बुरुज उभे करून लाकडाचा पूल उभा केलेला पाहिला नसेल. तो पूल मुरबाड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात साकारलेला आहे. मुरबाड शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर वाड्या वस्त्या अंधारात रस्ते पूल विविध समस्याग्रस्त आहेत. येथे सर्व सुविधांचा अभाव आहे. फांगुळगावान गावामधील शेजारील 80 शालेय विद्यार्थी, गावकरी, महिला, पुरुष, वृद्ध, रुग्ण, लहान मुले रात्रंदिवस याच हिफाजत पुलावरून धोकादायक प्रवास करतात. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी कार्यालयात हजर न राहता कोटी रुपयाची विकास कामाचा निधी खर्च केला. परंतु फांगुळगावांचा निधी पळू सोनावळे नाणेघाटात फिरवून आदिवासी वाड्यांचा पूल कागदोपत्रीच राहिला. स्वातंत्र्याच्या 77 वर्षात चाललेले गोरगरिबांच्या भावनाशी खेळ खेळण्याचा राजसत्ता कार्यक्रम सुरू आहे. मुरबाडच्या आदिवासी भागात केंद्र आणि राज्य सरकारने हजारो कोटी रुपयाचा निधी दिला. आदिवासी 50% भागात केंद्र सरकारच्या वृक्ष लागवडीपासून गॅस सिलेंडरपर्यंत दिलेल्या योजना फेल ठरल्या. राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्याच नाहीत. मात्र याच परिसरात देशाच्या राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या पाऊलखुणा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम उत्साहातून लागले आहेत. अशा मुरबाड तालुक्यात दगडाचे बुरुज, लाकडाचा पूल गाजतोय. नामदेव शेलार, वाय मिल न्यूज, मुरबाड.